का मम्मी, तुला तर माहितीच आहे ना, पप्पा फक्त कायद्यानं वागणार आहे. आणि तात्यासाहेबांना कुठल्या तोंडानं फोन करू मी? तूच काय तर जबाब दिलायस म्हणून तुला ठेवलंय ना. साहेब साहेब हे बघा, वाघमाऱ्यांना मी पण शोधते. आणि या सगळ्यात जर मम्मीचा खरंच दोष असेल ना, तर मी स्वतः जबाब देईन. काही मदत लागली तर सांगा. आता तुझीच मदत लागणार आहे. ठीक आहे, तुला कधी भेटायचं सांगतो मी. येतो. सोडून जा आम्हाला, सोडून जा. सांगा ना तुम्ही. माने इकडे येस. सत्यावर पाळत ठेवा. कुठे जातोय, कोणाला भेटतोय, सगळं लक्ष द्या. आणि जाताना सिव्हिल ड्रेसमध्ये जा. आणि त्याला अजिबात कळू नका देऊ की तुम्ही त्याच्या मागावरती आहे. ठीक आहे, अपडेट द्या मला. येस सर. वाघबर मॅडम, हे जेवण आहे, जेवून घ्या. हॅलो, हा सत्य बोल की. तू चौकात आहे, भेटून सांगतो तुला. लगेच आहे पण. बरं, आलोच. काय काय आम्ही आमले लक्ष ठेवा. सत्याने बोलायला मला चौकात लगेच जाऊन येतो तुम्ही. हा, यो तर तो पोलीस स्टेशनच्या बाहेरचा आहे. नक्कीच मौर्य साहेबांनी याला माझ्या मागं पाठवलं असणार. काय काय बलबा तुझं भाऊ दुखावला गेलाय. बलबा दुखावला गेलाय. लय दुखावला गेलाय. बलबा लय दुखावला गेलाय. अरे काय झालं सत्य, कोण दुखाव तुला? या सत्या सुरवेवर कधीच कोणाचा शब्द बोलत नाही. त्याच्यावर लय मोठा आरोप झालाय. बलबा अरे सत्य, काय विषय झालाय? कुणी आरोप केला फक्त सांग मला. अरे ज्या वाघमारे मॅडमवर मी जीवापाड प्रेम करतो, त्यांना मीच किडनॅप केलंय असा संशय घेतलाय पोलिसांनी माझ्यावर. हा, मग बरोबरच आहे की. बरोबरच आहे. बरोबर आहे. बरोबर आहे तुझं. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बलबा सहन तर करावंच लागल. आता सगळं सहन करावं लागल. पण मी माग हटणार नाही. मी वाघमारेला शोधून काढणार. पोलिसांना त्यांचं काम करू दे. मी माझं काम करणार. बलबा माझं काम करणार. अरे सत्य, तू बरा आहेस का? ही डोक्यात तब्येत नाही ना भरला? पण सत्य वाघमारांना आपणच किडनॅप. किडनी जरी विकायला लागली, किडनी जरी विकायला लागली तरी वाघमाऱ्यांना शोधून काढणार. बलबा अरे सत्य, किडनी विकायची काय गरज आहे? तू सांग फक्त 2 मिनिटात वाघमारे करे. हे पलमा, इथं मागं टावजीकडे पोलीस आहेत आपल्या. नीट बघ जरा. काय? काय 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 तुझ्यावर संशय घेतला. तुझ्यावर संशय घेतला. संशय. पाणी सत्य, पाणी. ओव्हर ऍक्टिंग कमी कर. ओव्हर ऍक्टिंग कमी कर. शांत हो बलबा. अरे कसा शांत हो सत्या मी? कसा शांत हो? अरे वाघमारेला शोधायसाठी तू किती जीवाचं रान केलं हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. स्वतःच्या डोळ्यांनी. या पोलिसांनी संशय घेतला तुझ्यावर. पोलिसांनी. बस 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 बलबा. त्रिवनव्यामध्ये कारव्यासारखा आहेस रे तू. पण आता जरा गप बस. बस बस.
काय झालं वहिनी? काय पाहिजे का तुम्हाला? बसून बसून कंटाळा आलाय, पडायचं आता. पडा की मग येते बिंदास, सगळं आपलंच आहे समजा. आता काय तुझ्या डोक्यावर झोपू का? जागा बघ किती आहे इथं, जागा करा मला पडायला. हे चला रे या. चला कामाला लागा. वहिनी बस का एवढी जागा? हा पण काय असं झोपू वे? पावडर लागा लागले सगळ्या अंगावर, टाका त्याच्यावर काय तर. हे बघा रे, काय आहे का? त्याचा वास किती येतोय ते बाजूला करा आधी. बस का एवढं? झालं, दमलत. हे बघा, मला अशी कामं लावायला आवडत नाही, पण तुमचीच हौस. तुमचा सत्यादाता जे करतोय ते बरोबर करतोय, तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचा आहे ना, मग करा आता. हीच तुमची शिक्षा आहे, करा काम. वहिनी, आमचा सत्यदादा जी करतो ना ती बरोबर करतो, त्यामुळे नका तुम्ही लोड घेऊ. तुम्ही अजून कामं सांगा आम्हाला, आम्ही अजून करतो. करा करा. ही सत्यदादा. काय झालं सत्या? काय म्हणले पोलीस? त्यांना संशय आलाय माझ्यावर, आणि ते मोरे साहेब लय हुशार आहेत. माझ्या मागावर हवालदार पाठवला होता. कसं बसं त्याला फसवून इथपर्यंत आलो मी. तरी मी सांगत होते तुला, हे सगळं करून तू खूप मोठी रिस्क घेतोय सत्या. आणि एक लक्षात ठेव, काही केलास तरी मी तुझ्या हट्टापुढे नमणार नाही. वाघमारे, देव जर येऊन मला थांब म्हणला ना तरी मी आता थांबणार नाही. हे बघा, पोलिसांना तर आपल्यावर संशय आलाय, त्यामुळे एकदम डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचं, एकदम अलर्ट राहा. हॅलो. हां बोला. सत्य काय झालं तिकडे पोलीस स्टेशनला? गेलो होतो पोलीस स्टेशनला. तिथं त्यांच्याबरोबर जबाब आहे आमच्याकडं. कुणी दिला? त्यांनी स्वतः. काय जबाब दिलाय त्यांनी? सॉरी, ते मी नाही सांगू शकत. काही मदत लागली तर सांगा. आता तुझीच मदत लागणार आहे. ठीक आहे, तुला कधी भेटेल सांगतो मी. सत्या, तू सावध राहा, आणि जरी पकडला गेलास तरी पोलिसांपासून काही लपवू नकोस. हे बघ, तुझा हेतू चांगला आहे, आणि त्यासाठी जी शिक्षा होईल ती भोगण्याची, सोसण्याची तयारी ठेव. होय बाप्पा. सत्या, मायाला भेटलास का रे तू? कशी आहे ती? पोलिसांनी खूप मारलं नाही ना तिला? होय, कबुली देण्यासाठी मारलंय तिला. मम्मीला मारतील असं वाटलं नव्हतं मला. पण मम्मीनं आणि वाघमाऱ्यांच्या आत्यानं काहीतरी कबूल केलं असं म्हणाले मोरे साहेब मला. पण नक्की काय कबूल केलं ते सांगितलं नाही. सिक्रेसी ठेवावी लागेल असं म्हणाले. ठीक आहे, तुम्हाला वेगळं करण्यात खरंच तिचा हात असेल तर तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. पप्पा, मम्मीची लय काळजी वाटते ना तुम्हाला? वाईट वाटते ना तिच्याबद्दल?
होय रे, तिला असा त्रास होताना नाही बघवत मला, पण काय करू? तिचं वागणं, तिच्या मनात मंजू बद्दल असणारा तिरस्कार, असो, ती कशीही वागली तरी नवरा म्हणून मला काहीतरी कर्तव्य पार पाडावीच लागणार आहेत. चल जाऊन भेटून येऊ तिला. लय मारले गे, लय मारले. काय काय गायबाने लय उच नाकानी म्हणली होतीस की मी योग फोन केला तर पोलीस आपल्याला काय बी करणार नाहीत, पोलीस चौकीत आपल्याला पाय ठेवायची बी गरज नाही अशी म्हणली होतीस का नाही? आणि आता बघ इथं पोलीस चौकीत बसूनच आपला कसा पाहुणचार करायला लागली ती. अगं तात्यासाहेब तर लांबच, पर साधं तुझा नवरा आणि तुझा योग बी तुला सोडवायला आले नाही ती. मला तर असं वाटायला लागले कुठनं बुद्धी सुचली आणि तुझं ऐकलं. आधीच कुठं तर पळून जायला पाहिजे होतं. ये फुकटे, उगा मला दोष देऊ नका सर. आता तुला तुझ्या भाऊजेचं थोबाड नाही बंद करता आलं. तुला न घाबरता आपली नावं सांगितली तिने पोलिसांना. तिला धमकवायची आयडिया कुणाची होती ग? लागली लगेच माझ्यावर टाकलाय. अगं आयडिया जरी माझी असती ना, पण सात पण तू दिलीस तर तेव्हा नाही काय बोललीस बघ. ए तुम्ही दोघी का बसा, मी काही न करता अडकलोय. मला इथं आणलंय आणि नको तिथं आणलंय. घेणं ना देणं आणि बोड सुधून घेणं अवघड. सूर्य फॅमिली आली. मम्मी बघीच का फुकटे, माझ्याकडची समधी माणसं आलेत. तुझ्या लेकासारखं नाही खाल्ल्या ताटात खड्डा करणार. ये जय द्या, आता टाइम मिळाला नाही तुम्हाला. अगं मम्मी मला काही माहितच नाही, आणि सपनी पण मला काही बोलली नाही, पण तिचा काही फोन बी नाही आला. घरी आलो मला कळलं, मग लगेच आलो मी पळत, विचार केला. पण मग मी ते सगळं जाऊ द्या, तुम्ही जेवून घ्या, डबा आणलाय. नाही ना ग, तुम्ही आलायत ना आता, मग घरी जाऊन जेवण करू. असं काय बघताय तुम्ही? माझा जामीन करायला आलायत ना, मग जामीन झालं का नाही? का घरी गेल्यावरच मस्त पोटभर जेवण कर. माया, इथं आम्ही तुझा जामीन करायला आलेलो नाही. काय हो चित्तरकार, का माझा जेला तर चित्तर करायला आला तिथं? तुम्ही ना काही कामाचेच नाहीत बघा. चला जावा निघायत ना. माया, आयुष्यभर त्या बिचाऱ्या मंजूचा राग राग केलास, पावलो पावली तिचा अपमान केलास. ही त्याच कर्माची फळं आहेत. वाईट याच गोष्टीचं वाटतंय की मंजूचा अजून पत्ता लागत नाहीये, अजून ही गायबच आहे ती. बिचारी अहो, ती माझ्या लेकाच्या आयुष्यात आली ना, म्हणून समजा काढलंय ही. ती तिकडे गायब होते तर मोर दे, मला काय घेणं देणं नाही तिच्याशी. फक्त मला इथं बाहेर काढा आधी. माया, मला वाटलं होतं इथल्या पाहुणचाराने तरी तुला उपरती झाली असेल, काहीतरी अक्कल येईल, पण नाही, तो सुधारणाऱ्यातली नाहीच. मंजू काय आज ना उद्या सापडेलच, पण तुम्हाला इथून बाहेर काढायला कुठलाही वकील तयार होत नाहीये आता. अपहरणासारख्या गुन्ह्यातून तुम्हाला बाहेर काढायला कुठलाही वकील वकीलपत्र घ्यायला तयार नाहीये आता. सुधरा आता तरी, कळत नाहीये. अरे रत्ने, कवे चल. हे पोरे, तू डबा आण इकडं. सगळे गेले. मम्मी साहेबांचा बंद फोन. आता आम्हाला सोडवणार कोण?
सत्या दादा बाहेर, अरे बाहेर ती बाहेर आले ते. सत्या अजिबात हलू नकोस, तुझी हुशारी संपली आता. आणि मंजूला माझ्याकडे पाठव. मौर्य साहेब, आता मी मागं हटत नसतोय. समोर तुम्ही असू देत नाहीतर कुणी पण असू देत, मी वाघमाऱ्यांना सोडणार नाही म्हणजे नाही. चला वाघमारे. सत्या पळून जायचा प्रयत्न करू नकोस. माझा नाईलाज होईल. मी गोळी सुद्धा चालू शकतो. मौर्य साहेब, आता गोळ्या घाला नाहीतर रणगाडा आणा. सत्या सुर्वे मागं हटणार नाही म्हणजे नाही. सत्या, काय वेडेपणा करतोयस? तू स्वतःहून सरेंडर कर, तुझी शिक्षा कमी होईल. ऐक माझं. वाघमारे, तुम्ही मला नकार दिला ना, तीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा आहे. सत्या, तू वाघमाऱ्यांना घेऊन जा. मी यांना थांबवतो, बस थांबवतच. सत्या एकदा शांत ओळखायला विचार कर. तू जे काय करतोस ना चुकीचं करतोस. तू जर पळून गेला ना, मला गोळी चालवा लागेल. सत्या, हे बघ शेवट सांगतो मी. सत्या माझा नाईलाज होईल. सत्या पळून जाऊ नको. सत्या सत्या, सत्या, सत्या. वाघमारे, हो वाघमारे, काय झालं? काय झालं वाघमारे? तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी वाईट स्वप्न बघितलं का? वाघमारे, काय नाही. सत्या, हे जे काय चाललंय ते थांबू. हे बघ, काय वाईट होण्याच्या आधीच तू स्वतःला पोलिसांकडे सरेंडर कर. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला. तुम्ही माझ्याबद्दलच काहीतरी वाईट स्वप्न बघितलंय ना? तसं नाही सत्या, मी सांगते ते ऐक. मौर्य सर शांत बसणाऱ्यातले नाहीत. तू स्वतःहून सरेंडर कर पोलिसांकडे. ऐक माझं. वाघमारे, हातातोंडाशी आलेला घास असं मी सहजासहजी सोडणार नाही. मला जे वाटतंय ते मी करणारच. आणि मी जे काय करतोय ना, ते विचार करूनच करतोय. ठीक आहे, कर. तुला पाहिजे ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव सत्या, हा डाव जर फसला तर तूच माझं मेलेलं तोंड बघशील. काय हो कांबळे मॅडम, आपल्या मंजूच्या जीवावर कोण उठलं असेल? बिचारी पोरगी कोणाच्या अद्यात नसते, मध्यात नसते. सगळ्यांची कशी प्रेमानं वागते, प्रेमानं बोलते. तरी तिच्यासोबत कोणी असं का केलं असेल? मला तर वाटतं त्याच्या सासूनच केलं असणार आहे. लय डेंजर वा येते. पण मॅडम, पिंकी बबलीचा चोप खाऊन सुद्धा त्या काय बोलल्या नाहीत. त्यांचा चोप खाल्ल्यावर ना भले भले पण तोंड उघडते. मला वाटतं यामागे ना कोणाचा दुसऱ्याचा हात असणार आहे. माने इकडे ये. स- काय झालं? काय अपडेट? कुठे गेला सत्या? काय कळलं का? सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्या मागे गेलो होतो. तो चौकात मित्राशी भेटला, रडत होता. आपण त्याच्यावर संशय घेतला, ते आवडलं नाही त्याला. खरंच रडत होता? हो सर. पण सर, सत्य मंजूला त्रास होईल असं नाही वागणार. भारती मॅडम, प्रेम मिळवण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतोय. पण सर, हे जर सत्याने केलं नसेल तर मग कोणी केलं असेल? मला तर सत्यावरच डाऊट आहे. आणि जोपर्यंत सत्यावरचा संशय खरा किंवा खोटा ठरत नाही ना, तोपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवा. मला अपडेट देत राहा, कुठे जातोय, काय करतोय ते. हा,
अजिबात हलू नकोस. तुझी हुशारी संपली आता. चला वाघमारे. सत्या पळून जायचा प्रयत्न करू नकोस. माझा नाईलाज होईल हं. मी गोळी सुद्धा चालू शकतो. राज्याला बघितलेलं स्वप्न खरं तर झालं नाही ना? पोलिसांनी धाड टाकून सत्याला अटक तर नाही केली? हे काय दंगा लावलाय? लहान आहे का? सॉरी ए शांत बसाल सगळ्यांनी. सत्या कुठे आहे? तो तुमच्यासाठी नाश्ता आणा गेलाय. ठीक आहे. काय बी करून सत्याला थांबवायला पाहिजे. मोरे साहेबांना कळलं तर सगळं अवघड होईल. एका अर्थी मीच जबाबदार आहे त्याच्या या सगळ्या वागण्याला. मी नकार दिला म्हणून ते असं वागतंय, म्हणून त्याला हे सगळं करायला लागते. पण काय करू, माझ्या नकाराचं कारण बी नाही सांगू शकत त्याला. वाघमारे नाश्ता करून द्या. नकोय मला नाश्ता. सत्या मला घरी सोड. मला माझ्या घरी जायचं. मला आत्ताच्या आत्ता घरी सोडतो. वाघमारे शांत हो तुम्ही. मी नाही शांत होणार सत्या. मला तू घरी सोड बस. वाघमारे शांत व्हा. अचानक काय झालं तुम्हाला? मला घरी जाऊ. वाघमारे सोड सत्या, मला घरी जायचंय. वाघमारे शांत व्हा. अहो वाघमारे तुम्ही बसायचं. बसा. शांत व्हा. बघा काहीच तासांचा प्रश्न आहे. जरा धीर धरा. सत्या का करतोयस हे सगळं? सोड मला. मी घरी नाही म्हणल्यावर माझ्या आईचा जीव अर्धा झाला असेल तिथं. वाघमारे तुम्ही त्याची काळजी करू नका. आईनं मी समजावतो. हा फक्त तुम्ही इथं थांबा प्लीज. सत्या तू जर आता मला सोडलं नाहीस तर मी जीव देईन माझा.